तुम्हीसुद्धा माझ्यासारखेच आहात का हे मला कमेंट करून जरूर सांगा. का तर ज्या वेळेस मी हॉटेल किंवा ढाब्यावर जेवायला जाते ना त्यावेळेस मी मस्त शेवभाजी आणि त्यासोबत तंदुरी रोटी ऑर्डर करते. हा माझा खूप आवडतीचा बेत आहे. तुम्हाला हा बेत कसा वाटतो ना ते सुद्धा कमेंट करून जरूर सांगा. तर आज आपण बनवतो आहे ढाबा स्टाईल शेवभाजी. या भाजीचा रंग आणि चव हॉटेलपेक्षाही भारी होते. त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी जरूर ट्राय करा आणि बनवायला खूप जास्त सोपी, अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही शेवभाजी घरी बनवून तयार होते. आता त्यासाठी मध्यम आकाराचे 2 कांदे आणि एक छोटीशी खोबऱ्याची वाटी सुरुवातीला आपल्याला गॅसवर भाजून घ्यायची आहे. इथं जाळी ठेवली आणि त्यावर हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कांदा भाजायला बराच वेळ लागतो. खोबरं पटकन भाजलं जातं, त्यामुळे खोबरं कंटिन्यू याला हलवत राहायचं. जास्त खूप करपवण्याची गरज नाही. खूप करपवलं ना तर मग भाजीचा थोडासा करपट वास वगैरे येऊ शकतो. त्यामुळे थोडंसंच भाजून घ्यायचं. कांदे व्यवस्थित भाजले की काढून घेतले. लोखंडी तवा इथं गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा भरून तीळ घातलेत आणि अर्धा चमचा धणे घातलेले आहेत. आता हे तेलावर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि जो कांदा आपण भाजून ठेवला होता तो कांदासुद्धा आपल्याला इथं तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे. सगळे मसाले एकजीव करून परतून घ्यायचे. यानं काय होईल ना, थोडेफार जे मसाले कच्चे असतात म्हणजे खोबरं, कांदा हे सुद्धा व्यवस्थित असं भाजलं जाईल आणि तेलामध्ये कोणतेही मसाले भाजले ना की त्याची चव खूप छान अशी उभरून येते. तर इथं 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. म्हणजे खोबऱ्याची वाटी आपण भाजून घेतली होती तीसुद्धा पातळ चिरून घातली. मुठभर कोथिंबीर घातली. हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेत आहे. इथं ना आज माझ्याकडे आलं नव्हतं त्यामुळे मी इथं घातलेलं नाही. जर तुमच्याकडे असेल ना तो छोटासा आल्याचा तुकडा यामध्ये घाला, चव आणखी छान येते. आता हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता हे हलकंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना सुरुवातीला हे असंच मी फिरवून घेतलं होतं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून याचं अगदी बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. हे बघा. आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. काही कढीपत्त्याची पानं यामध्ये घातलेली आहेत. छान फोडणी तडतडली की त्यानंतर वाटण यामध्ये घालायचं. आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची. बरं मंडळी, इथं मी बाहेरचे फारसे मसाले घातलेले नाहीत. इथं मी साठवणीतलं जे काळं तिखट असतं ते 1.5 चमचा घातलेलं आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला इथं मी घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही हवा असेल तर शेवभाजी मसालासुद्धा वापरू शकता. पण हा जो मसाला मी घातलेला आहे ना याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तुम्ही नसेल पाहिली तर एकदा जरूर बघून घ्या. तेल सुटेपर्यंत हा मसाला मी परतून घेतला आहे. तुम्ही बघू शकता मस्त हा मसाला परतलेला आहे. तेल छान सुटलेला आहे आणि संपूर्ण घरामध्ये या मसाल्याचा जो सुगंध सुटलेला आहे ना मंडळी तो खूप भारी आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जो आहे ना तो थोडासा मोठा चिरून यामध्ये मी घातलेला आहे. का तर ज्यावेळेस ढाब्यावर आपण शेवभाजी खातो ना त्यामध्ये टोमॅटो खूप असा मोठा असतो आणि चवीलासुद्धा छान लागतो. जर तुमच्या घरामध्ये टोमॅटो असा दाताखाली आलेला नसेल आवडत ना, बारीक चिरून घाला किंवा नाही घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. आता हे सगळं मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. मसाला जितका छान तुम्ही परतून घ्याल ना भाज्या चवीला तेवढ्या छान होतात. इथं साधं पाणी घातलेलं आहे 1 ग्लास भरून. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी कमी जास्त करू शकता. खूप जणांना शेवभाजी थोडीशी अशी पातळसर आवडते तर काही जणांना थोडीशी दाटसर आवडते. तर मला थोडीशी ही शेवभाजी जी आहे ना ही लपथपीत आवडते. खूप पातळही नाही आणि खूपच जास्त अशी घट्टही नाही. आता यामध्ये एक 1.5 ग्लासच्या आसपास पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवून या रश्श्याला खळखळून उकळी काढायची आहे. तर इथं मी ही लाल कलरची शेव घेतलेली आहे जी पर्सनली भाजीलाच वापरतात. हे बघा. शेवचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ही भाजी मी 4 जणांच्या प्रमाणामध्ये केली होती. आता ह्या रश्श्याला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे. गरमागरम फुलके किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही शेवभाजी खूप कमाल लागते. त्यामुळे जरूर ट्राय करा. आता इथे तुम्ही बघू रश्श्याचा रंग बघा काय मस्त आलेला आहे. आता यामध्ये शेव घालत आहे.
आता आम्ही लगेच जेवायला बसणार आहोत, त्यामुळे इथं मी शेव घातलेले आहे. जर तुम्हाला जेवण्यासाठी वेळ असेल तर नंतर शेव घातले ना तरीसुद्धा चालणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आणि 2 मिनटं गॅस लहान करून झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. खूप जास्त शिजवली तर ह्या शेवचा जो आहे तो खूप असा लदगा वगैरे होऊ शकतो, त्यामुळे खूप जास्त शिजवण्याची गरज नाही. अगदी 10-15 मिनटामध्ये मस्त चमचमीत लपथपीत ही शेवभाजी तयार आहे. यावर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे मंडळी चमचमीत काळ्या वाटणातली शेवभाजी. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा. तर इथे बघा. बरं मंडळी, तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकला पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा अशा सिंपल आणि छान छान रेसिपी बघण्यासाठी. तर चला, मस्त इथं मी ताट वाढवून घेतलेलं आहे. तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या सिंपल आणि टेस्टी रेसिपीमध्ये.